नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण फिगर ऑफ स्पीच अलंकारमधला जो पार्ट 2 आहे, ओके, पार्ट 1 आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सिमिली, देन मेटाफर आणि पर्सोनिफिकेशन हे 3 पाहिले आहेत. जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली आहे, कृपया ती पहा. नाव वी आर गोइंग टू सी alliteration, inversion, antithesis and apostrophe. Those 4 types किंवा 4 figures of speech we will see in this video. Okay, so let's start. The first is alliteration, second is inversion, third one is antithesis, and then the seventh one is 4, 5, 6 and 7. Seventh one is apostrophe, right? Okay, so we will see one by one. Alliteration. What is alliteration? Alliteration नेमकं काय असतं? तर alliteration is a figure of speech in which the same sound repeats in the group of words such as the B sound in Bob brought the box of bricks to the basement. Okay, means at first we will see the definition. Alliteration is the figure of speech in which the same sound repeats the group of words. Same sound रिपीट द ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे सारखाच साऊंड, सारखंच उच्चारण आपल्याला काय होतं, पुन्हा पुन्हा एखाद्या वाक्यामध्ये काही शब्दांचं पुन्हा पुन्हा उच्चार सारखा असण्याची, सुरुवात त्याची सारखी असल्याची शब्द तुम्हाला रिपीट झालेले दिसतात. ओके, लाईक एक्झाम्पल पहा, तुम्हाला दिले बॉब ब्रॉट द बॉक्स ऑफ ब्रिक्स टू द बेसमेंट. ओके, बी 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 हे जे आहे ते काय झाले, रिपीट झाले आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन ब ब ब असं झाले सारखं सारखं. जसं आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये ते आपण ऐकलेले एक्झाम्पल असत बघा, काहीतरी काकूने काकाच्या काळ्या कोटाच्या काळ्या खिशातला कागद कात्रीने कर कापला वगैरे वगैरे, असे काही जे एक्झाम्पल्स आहेत, तर ते एक्झाम्पल्स तुम्हाला ॲलिट्रेशनमध्ये दिसतात. ओके, ॲलिट्रेशनला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो, म्हणजे रिपिटेशन. आरंभीचा जो शब्द असतो तो पुन्हा पुन्हा काय होतो, रिपीट होतो. ॲलिट्रेशन इज द रिपिटेशन ऑफ साऊंड, नॉट जस्ट अ लेटर. ओके, याच्यामध्ये साऊंड रिपीट होतो, लेटरपेक्षा महत्त्वाचं असतं साऊंड, पुन्हा 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 तसाच आवाज, तसंच प्रोनाऊन्सिएशन सुरुवातीला येतं. ॲलिटरेटिव्ह वर्ड्स डोंट हॅव टू बी राईट नेक्स्ट टू इच अदर, म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस हा ब आला आहे ना तर दुसऱ्या शब्दाचा पण लगेच आला पाहिजे. आता नाही आला, पुन्हा बी बॉक्समधला बी आला, म्हणजे मध्ये सुद्धा खूप काही शब्द वेगवेगळे येऊ शकतात. असं नाही की सिक्वेन्स वाईज एकामागे एक असं येत जाईल, अजिबात नाही. ओके, अदर वर्ड्स कॅन अपिअर बिटवीन देम, त्यांच्यामध्ये दुसरे वर्डसुद्धा येऊ शकतात. सो वी विल सी सम एक्झाम्पल्स. माय मदर मेक्स मी स्टडी हार्ड. माय मदर मेक्स मी ओके, मीन्स सेम प्रोनाऊन्सिएशन, इज प्रोनाउन्स्ड. ओके, म्हणून याला काय म्हणायचं आपल्याला, ॲलिट्रेशन. माय ग्रॅनी टोल्ड मी द टेल ऑफ टायगर्स टेल. ओके, द टेल ऑफ टायगर्स टेल. ओके, म्हणजे ट ट ट असं प्रोनाऊन्सिएशन झालं. ओके, सो दॅर इज ॲलिट्रेशन. नाउ नेक्स्ट, ही हिट हिज हेड ऑन हेमंत्स हेड. ओके, ह ह ह ह, एच इज रिपीटेड, एच pronunciation. Okay, means h sound is repeated. Okay, so that definitely here is which alliteration. The next is the terrible tiger tore the towel. Okay, here also you can see t is repeated, sound t is repeated. Okay, now come to the next. दिस इज इन्व्हर्जन. ओके, आता याला आपल्याला काय म्हणायचं बघा, इन्व्हर्जन. याला मराठीमध्ये ना आपण व्युत्क्रम अलंकार असं म्हणतो. ओके, व्हॉट इज व्युत्क्रम अलंकार? ओके, आता व्युत्क्रम अलंकार काय असतो ते पहा. ॲज अ लिटररी डिव्हायसेस, इन्व्हर्जन रेफर्स टू द रिव्हर्सल. रिव्हर्सल म्हटलं बरोबर आहे, रिव्हर्सल ऑफ द सिंटॅटिकली करेक्ट ऑर्डर ऑफ सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. याच्यामध्ये काय असतं, आपलं रेग्युलर जे स्ट्रक्चर आहे SVO असं आहे, राईट. बट समटाइम्स इन अ पोयम द पोएट गिव द स्ट्रक्चर लाईक दिस, ऑब्जेक्ट वर्ब अँड देन सब्जेक्ट, ऑर वर्ब ऑब्जेक्ट सब्जेक्ट, म्हणजे मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, चेंज केलेलं असतो. ओके, तर ते जे कन्स्ट्रक्शन असतं, म्हणजे जर आपण ते व्यवस्थित केलं तर SVO स्ट्रक्चरमध्ये वाक्य तयार होतं. अशा पद्धतीची रचना जी असते त्याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. सो सी वन एक्झाम्पल. येस्टरडे आय सॉ अ शिप.
हे रेग्युलर सेंटेन्स आहे. यस्टरडे आय सॉ अ शिप. ओके, अँड इन्व्हर्जन ऑफ दिस सेंटेन्स कुड बी. ह्याचं इन्व्हर्जन काय असू शकतं पहा. यस्टरडे सुरुवातीलाच ठेवलं आहे आपण, अ शिप आय सॉ. ओके, ॲक्च्युअल ह्याचं कसं आहे, हे असं वाक्य हे बरोबर स्टेटमेंट आहे, पण लिहिताना कसं लिहिलं कवीनं, यस्टरडे अ शिप आय सॉ, म्हणजे आय सॉ अ शिप यस्टरडे किंवा यस्टरडे आय सॉ अ शिप असं येऊ शकलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्बची जागा, ऑब्जेक्टची वगैरे जागा काय केली जाते, बदलली जाते. वी विल सी सम एक्झाम्पल्स. शॉक्ड आय वॉज. शॉक्ड आय वॉज ॲक्च्युअल काय आहे, आय वॉज शॉक्ड. ओके, बट समटाइम्स द पोएट गिव्स दिस स्ट्रक्चर, ओके, बाय पर्पज. हे मुद्दामहून केलेलं, पर्पजफुली त्यांना मुद्दामहून केलेलं स्ट्रक्चर असतं. टुमॉरो विल कम द डिसिजन. ओके, व्हॉट इज द ॲक्च्युअल स्ट्रक्चर, द डिसिजन विल कम टुमॉरो. ओके, अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे. डिसिजन आय मेक मस्ट. ओके, वाक्य खरं काय आहे, आय मस्ट मेक डिसिजन. आय मस्ट मेक डिसिजन अशा पद्धतीचं वाक्य आहे. ओके, पण त्यांना काय केलं देताना त्याच्यामध्ये थोडंसं एस व्ही ओ स्ट्रक्चर पाळलं नाही, त्याला थोडंसं चेंज करून घेतलं. ठीक आहे. अ व्हेरी हंटर डिड आय रश. ओके, आय डिड रश अ व्हेरी हंटर. ओके, म्हणजे कन्स्ट्रक्शन तुम्हाला चुकीचं मुद्दा म्हणून दिलं जातं. दॅट इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हटलेलं आहोत, तर त्याला आपण म्हणतोय इन्व्हर्जन, ज्याला आपण व्युत्क्रम अलंकार असं म्हणतोय मराठीमध्ये. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट, अँटिथेसिस. सो अँटिथेसिस काय आहे पहा. अँटिथेसिसमध्ये काय असतं, अँड अँटिथेसिस मोस्ट ऑलवेज कंटेन टू आयडियाज. इट कंटेन्स टू आयडियाज. याच्यामध्ये दोन आयडियाज तुम्हाला दिलेले असतात. विदिन द स्टेटमेंट द आयडियाज मे नॉट बी स्ट्रक्चरली अपोजिट बट दे सर्व द फंक्शनली अपोजिट. त्याचं जे वर्किंग असतं ते तुम्हाला अपोजिट दिसतं. स्ट्रक्चरचं काही घेणं देणं नाही, पण त्याचं फंक्शन, ज्याचं वर्किंग जे असतं ते कसं असतं, अपोजिट असतं. ठीक आहे. वेन कम्पेअरिंग टू आयडियाज ऑर एम्फेसाइज. ओके, म्हणजे तुम्हाला ह्या आयडियाज काय केलेल्या असतात, त्याच्यावर फोकस करायचं असताना अशा वेळेस त्या फंक्शनली अपोजिट दाखवायचे असतात. असं जस्ट कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण अँटिथेसिस म्हणतो. ठीक आहे. याला मराठीमध्ये ना विरोधाभास अलंकार म्हणतात. विरोधाभास अलंकार म्हणजे इथं दोन विरुद्ध घटना, दोन विरुद्ध गोष्टी एकाच वाक्यात तुम्हाला दिलेल्या दिसतात. ओके, यू कॅन सी इन एक्झाम्पल, द एरर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. ओके, अँड फॉरगिव्ह इज डिव्हाइन. बघा काय आहे, एरर म्हणजे काय, चूक करणं. कोणाचं काम आहे, ह्युमनचं. पण त्याला फॉरगिव्ह करणं, क्षमा करणं, हे कोणाचं काम आहे किंवा कसं काम आहे, दैवी काम आहे. ओके, सॉरी. ओके, एरर आणि फॉरगिव्ह ह्या दोन गोष्टी अपोजिट आहेत, चूक आणि क्षमा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. नाव विल सी सम एक्झाम्पल्स. पेशन्स इज बिटर. ओके, कसे पेशन्स, बिटर, बट इट बेअर स्वीट फ्रूट. ओके, bitter and sweet, two opposite words are there, right? So this is called antithesis. Money is the root of all evil. Poverty is the fruit of goodness. Okay, opposite words आले तुम्हाला दिसले असतील. ठीक आहे. नेक्स्ट, इट इज इझी ऑन द आईज बट हार्ड ऑन द हार्ट. ओके, इझी, hard. Okay, you can see two opposite words are there in a statement. Okay, this is antithesis. Even though the sun shines, जरी सूर्य काय होतोय, शाईन करतोय, आय कॅन फील द रेन. बघा, सन शाईन करतोय पण मला फील काय होतंय, रेन फील होतंय. ओके, मीन्स अपोजिट आयडियाज, अपोजिट फंक्शन्स आर यूज्ड इन अ सेंटेन्स. दॅट फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड अँटिथेसिस, ज्याला आपण विरोधाभास अलंकार म्हणतो. ओके, नाव कम टू द नेक्स्ट, apostrophe. Apostrophe is a figure of speech in which a speaker directly addresses someone or something that is not present or cannot respond in reality. म्हणजे आपण कधी कधी अशा गोष्टी असतात आपल्या बाजूला की त्या नॉन लिव्हिंग असतात, त्या रिप्लाय आपल्याला देणार नसतात, पण तरी आपण त्याला बोलतो. बरोबर आहे, अरे देवा मला पास कर. ओके, रिप्लाय येणार आहे माहीत नाही आपल्याला, किंवा आपण गाडीकडे बघून म्हणतो आज तू मला साथ दे बरं, आज आपल्याला वेळेत जायचं आहे. ओके, गाडी आपल्याला रिप्लाय देणार आहे का, नो, बट वी स्पीक, आपण बोलतो.
द एंटायटी बेईंग ॲट रेस्ट कॅन बी ॲन ॲबसेंट, तो अबसेंट पण असतो कधी कधी. डेड ऑर imaginary person, but it can also be an inanimate object like stars or the ocean, the moon, the sun, etc. An abstract idea like love, like fate, okay, then or a being such as a muse of or god, okay, muse or गॉड. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला रिप्लाय तिकडून येणार नाही, पण तरीही आपण बोलतोय. ह्या अलंकाराला ॲपॉस्ट्रॉफीला मराठीमध्ये बघा परोक्ष संबोधन असं म्हणतात. परोक्ष संबोधन, ठीक आहे. संबोधन म्हणजे काय, तर आपण बोलतो, एखाद्याला हाक मारतो, त्याला आपण संबोधन म्हणतो. इथं आपण संबोधन देतोय, ठीक आहे, परोक्ष संबोधन असं म्हणतात त्याला, ठीक आहे. आता एक्झाम्पल्स पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. कार प्लीज गेट मी टू वर्क टुडे, कार मला आज काय कर, कामावर घेऊन जा. ओके, कॅन कार रिप्लाय, तुम्हाला रिप्लाय देणार आहे का? नो, इट इज नॉट पॉसिबल, बट वी स्पीक विथ इट, आपण त्याच्याबरोबर बोलतोय. वी नो इट कॅनॉट रिप्लाय बट वी स्पीक. ओके, अशा प्रकारची जी रचना असते त्याला आपण काय म्हणतो, ॲपॉस्ट्रॉफी. ओह ट्रीज हाऊ मॅजेस्टिक यू आर ॲज यू थ्रो डाऊन युअर गोल्डन लीव्स. ओके, झाडांना आपण बोलतोय. ओके, म्हणजे त्यावेळेस आपल्याला रिप्लाय येणार नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपण बोलतोय ओ मून गिव्ह मी मून लाईट. ओके, ज्यावेळेस आपण बोलतोय खरंच तो देणार आहे का आपल्याला, किंवा आपल्याला माहिती आहे की तो आपल्याला देणार नाही. ओके, आपल्याला मिळता येते, पण देण्याची भावना ते, म्हणजे तो आपल्याला जसं आपल्याला एखादा व्यक्ती येऊन देणार आहे तसं ते होणार आहे का? नो. ओ रोज हाऊ स्वीट यू स्मेल अँड हाऊ ब्राईट यू लुक. ओके, म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे की आपल्याला इकडून रिप्लाय येणार नाही, थँक्यू म्हणणार नाही तो रोज. ओके, आपल्याला हे माहिती पण आहे, पण तरीही आपण काय करतो, अशी वाक्य कवितेमध्ये पाहतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 4 फिगर ऑफ स्पीच आपले झालेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, थँक्यू.